या संदर्भात आणखी एक महत्त्वाची बातमी समोर येते। एकनाथ शिंदे आज ठाण्यात येण्याची शक्यता आहे। गेल्या 2 दिवसांपासून शिंदे साताऱ्यातील दरे गावात मुक्कामी आहेत। आज सायंकाळी मात्र माहितीची महत्त्वाची बैठक होण्याचा अंदाज आहे। काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्याचमुळे आज मुंबईला परतण्याची शक्यता वर्तवली जाते। आजारी पडल्यानं डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार शिंदे विश्रांती करत होते। गेल्या 2 दिवसांपासून मुख्यमंत्री शिंदे त्यांच्या दरे गावी हे आराम करतायत। 2 दिवसांच्या विश्रांतीनंतर एकनाथ शिंदे पुन्हा एकदा आता मुंबईला परतणार आहेत। तर काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या साताऱ्याच्या दरे गावातून प्रतिनिधी सुजित आंबेकर हे आपल्या सोबत आहेत आणि अधिकची माहिती देणार आहेत। सुजित, सध्या एकनाथ शिंदे यांची प्रकृती नेमकी कशी आहे आणि आज माहितीची बैठक होण्याची शक्यता असतानाच ते नेमके मुंबईला कधीपर्यंत परतणार आहेत? कालपासून आपण जर बघितलं, वेगवेगळ्या घडामोडी बघितल्या तर एकनाथ शिंदे यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी अनेक जण येत आहेत, मात्र कोणाला भेटून दिलं जात नाहीत। त्यांचे एक फॅमिली डॉक्टर आहेत, डॉक्टर RM पार्टे यांनी जी आपल्याला माहिती दिली, आता थोड्या वेळापूर्वी जी मला माहिती मिळाली, साधारण एक 50% कालच्यापेक्षा रिकव्हरी आहे। दुसरी गोष्ट, एकनाथ शिंदे कुणाशीही फोनवरून काही चर्चा करत नाहीत। काही जरी असलं तरी जी आपल्याला आत्म माहिती मिळते, कुणाशीही फोनवरून त्यांनी कुठल्याही नेत्याशी, वरिष्ठांशी चर्चा केली नाहीये। फक्त एकच की देवेंद्र फडणवीस यांचा फोन आला होता, देवेंद्र फडणवीसांनी त्यांच्या तब्येतीची चौकशी केलेली आहे। कालपासून डॉक्टरांची टीम त्यांच्या या दरे गावातील निवासस्थानी इथं तैनात आहे। साधारण आतनं जी आपल्याला माहिती मिळते, साधारण 4 वाजता मुख्यमंत्री इथनं टेक ऑफ घेतील आणि थेट ठाण्याला त्यांच्या घरी जातील आणि त्यांच्याबरोबर एक डॉक्टरांची टीम पण असेल। आता दुसरा भाग आपण जर महत्त्वाचं म्हटलं तर भारतीय जनता पार्टीकडनं जरी अल्टिमेटम दिला असेल एकनाथ शिंदे यांना, परंतु हा परिणाम इथं कुठलाही दिसत नाही। जी आपल्याला सोर्सेसकडनं माहिती मिळते ती एकनाथ शिंदे आता थोड्या वेळाने आपल्या घरातनं बाहेर पडण्याची शक्यता आहे। ते त्यांच्या जननी देवी म्हणून इथली ग्रामदेवत आहे, त्याचं दर्शन घेतील, पुन्हा घरी येतील आणि शक्यतो माध्यमांशी बोलतील असं म्हटलं जात आहे। जर एकनाथ शिंदे माध्यमांशी बोलतील तर ती फार महत्त्वाची गोष्ट महाराष्ट्रासाठी असणार आहे। एकनाथ शिंदे काय भूमिका घेणार आहे हे दरे गावातून माध्यमांच्या माध्यमातून महाराष्ट्राला समजणार आहे। निश्चित। आणि साताऱ्याच्या घडामोडींसंदर्भात वेळोवेळी सुजित तुमच्याकडून अपडेट्स घेत राहू। तुर्तास धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।